आज तहसील कार्यालयामध्ये कार्यशाळा आयोजित केलेली होती। सकाळी 8 वाजल्यापासून या कार्यशाळेचं कामकाज सुरू झालं। मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आहे आणि या योजनेचे अर्ज करण्याच्या संदर्भात सेतू सुविधा केंद्रावर प्रचंड गर्दी आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतीला इंटरनेट दिलेला आहे, त्या ठिकाणी कॉम्प्युटर दिलेले आहेत, प्रिंटर दिलेला आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ह्या सगळ्या सुविधा आहेत। महाराष्ट्रातली कदाचित ही पहिली बैठक होती। या बैठकीला तहसीलदार, जिल्हा डेप्युटी सीओ पंचायत, महिला व बाल कल्याण अधिकारी, गट विकास अधिकारी, सर्व ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, अंगणवाडी सेविका या सर्व महिला आणि ग्रामपंचायत एकत्रित बसून महिलांचे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि गरीब महिला, ज्या अल्पभूधारक शेतकरी महिला आहेत, शेतीवर काम करणाऱ्या मजूर महिला आहेत, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, गरीब आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, अशा सर्व गोरगरीब महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन ग्रामपंचायतीमधून सगळी प्रक्रिया करायची या संदर्भातली ही कार्यशाळा होती। उद्यापासून आम्ही जी ट्रेनिंग दिलेली आहे, कार्यशाळेमध्ये माहिती दिलेली आहे, ही सगळी गावागावामध्ये अंगणवाडी सेविका आहेत, आमचे सर्व ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामपंचायतचे सगळे सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांची कार्यशाळा आहे। आत्ता जी कार्यशाळा झाली ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाली आणि आता दुसरी कार्यशाळा आहे ते सरपंच, उपसरपंच आणि सर्व लोकप्रतिनिधी एका हॉलमध्ये दुसरी कार्यशाळा लोकप्रतिनिधींची आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये या महिलांना मिळणार आहेत। SC, ST, NT, VJNT, OBC, मराठा, मारवाडी, ब्राह्मण सर्व जातीच्या महिला ज्या आहेत, गरीब आहेत, मुलींचं शिक्षण आहे, गरिबी आहे, अशा गरीब महिलांना 1,500 रुपये मानधन देण्याची योजना सरकारनं सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठीची कार्यशाळा संपन्न झाली। 19 तारखेला जालना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे CO, SDM, तहसीलदार, BDO आणि सर्व गावागावातल्या ज्या महिला आहेत यांचा कॅम्प ठेवलेला आहे। कॅम्पमध्ये इंटरनेट आहेत, वायफाय आहे आणि त्या दिवशी तालुक्यातल्या जवळपास सर्व महिलांचे ऑनलाईन कसे होतील या संदर्भात आम्ही तयारी केलेली आहे। 19 तारखेला परतूर तालुक्यातल्या सर्व महिलांचे अर्ज ऑनलाईन करणं, त्यांना पावत्या मिळवून देणं आणि या महिलांचे मानधन चालू करणं। काही लोकांनी बोगस दुकानदारी सुरू केलेली आहे, रोडवर कार्यालय टाकायचं, कुठं टपरी टाकायची, त्याच्यामध्ये आम्ही तुमचा पगार मंजूर करतो, 200 रुपये घ्यायचे, 500 रुपये घ्यायचे आणि महिलांची फसवणूक करायची। तर अशा प्रकारची कुठलीही फसवणूक होऊ नये म्हणून शासनाची जी यंत्रणा आहे, शासकीय यंत्रणा, तलाठी, ग्रामसेवक, गावातले आमच्या आशा वर्कर आहेत, ह्या सगळ्या यंत्रणेतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी शासनाने केलेली ऑनलाईन आहे तीच ग्राह्य धरले जाईल। फसवणूक महिलांची होऊ नये म्हणून ही कार्यशाळा झाली।